मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अव पाटील, टेम्पो आणलाय बैल न्यायला. बाबू पाटलाच्या वाड्यासमोर टेम्पो उभा करून बबन्या ड्रायव्हरनं टेम्पोत बसूनच आवाज दिला. पण बराच वेळ आवाज देऊन सुद्धा बाबू पाटलाकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. वाड्यात कुठल्या खोलीत बसलाय कुणास ठाव. मी इथं बुंबुलतोया तरी बाहेर येईना झालाय. बबन्या तोंडातल्या तोंडात बडबडला. आपल्या आवाजाला प्रतिसाद मिळत नाही असं पाहून बबन्यानं हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्याचं ते पी पी करीत हॉर्न वाजवणं ऐकून बाबू पाटलाऐवजी पाटलीनच तंतनत बाहेर आली. वाड्याच्या उंबरठ्यावरती उभी राहून मोठ्यानं म्हणाली, बबन्या, अरे पी पी करायला काय र झालंय तुला? जरा बी दम निघत नाही वैर तुला? मी हिथं येऊन कवाचा थांबलूया. पाटलांनी सकाळच्या पारी बोलावलंय तर त्यांचाच पत्त्यान हाय. काय करत्या ती कुणाला ठाव. काय करत्या ती वाड्यामध्ये? आंघोळ करत्या ती. अजून आंघोळ? अव तुम्ही त्यासनी इतका वेळ बिना आंघोळीचं कसं व ठेवलं? कसं म्हणजे? रातच्याला उशिरा झोपत्या ती, मग सकाळी उशिरा उठत्या ती आणि आंघोळ बी करत्या ती ते बी उशिराच. म्हणजे सगळंच उशिरा की. पाटलीनबाई, तुम्ही पाटलासने असं उशिरा पावतर जागवता व कशाला? वाईच लवकर झोपवत जा की. मी नाही जागवत त्यासनी, तेच मला जागावत्या ते. म्हणून पाटलीनबाई लाजली आणि वाड्यात पळाली. पाटलीनबाई वाड्यात पळाल्यावर बबन्या हसला आणि पाटलीनबाईचा आणि बाबू पाटलाचा विचार करायला लागला. बाबू पाटील नुकतीच वयाची 40 ओलांडलेला गडी, पण सर्वच बाबतीत विशीतल्या तरुणासारखा होता. पाटलीनबाई ही तशीच होती. गोरी, देखणी, भारदस्त. 2 मुलं होऊन सुद्धा 18 वर्षांच्या तरुणीसारखी दिसणारी. दोघांच्यात मस्त गुलुगुलू चालत असेल असा त्या दोघांबद्दल विचार करता करता बबन्या स्वतःचा विचार करायला लागला. बाबू पाटील आणि तो समवयस्क. दोघांची लग्न बरोबर झाली होती, पण त्याची बायको आधीच हडकुळी त्या 3 पोरांना जन्म देऊन आणखीनच वाळली होती. बबन्या पाटलीनबाईंशी आपल्या बायकोची तुलना करीत होता. बाबू पाटलाचे वडील 10 वर्षांपूर्वी वारल्यानं कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावरती लवकर आली. अर्थात त्याचं कुटुंब सुद्धा मर्यादित होतं. ते दोघं, 2 पोरं आणि आई. आईला पोरं सांभाळायचं काम, त्यामुळे इतर कामाला ते नवरा बायको मोकळे होते. त्यात घरची जमीनदारी, भरपूर शेती, ती कसायला त्यानं कुटुंब ठेवली होती. बाबू पाटलाच्या बापाला बैलांचा नाद होता. तोच वारसा बाबू पाटलानं पुढे चालवला होता. त्यालाही बैल पाळण्याचा नाद लागला. बरं, बैल पाळायची ती शेतीच्या कामासाठी नाही, ती शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर होता, इतर साधनं होती. त्यानं चांगली शेती करता येत होती. मग बैल कशा पायी पाळायची? तर ती बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी आणि आपला जमीनदारीचा मान वाढवण्यासाठी, असं त्याचं उद्दिष्ट होतं. त्याच्याकडे तरणी बाण देखणी 2 खोंड होती, चांगली खिलारी, पांढऱ्या सफेद रंगाची टोकदार शिंगांची. असंच कोल्हापूरला जनावरांचं मोठं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्या प्रदर्शनात गाय, म्हैस, बैल अशा सर्वच प्रकारच्या जनावरांची स्पर्धा होती. त्यातील सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या जनावरांना मोठी बक्षिसं देखील ठेवली होती. बाबू पाटलाची बैल सगळ्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होती. त्याला हे प्रदर्शनाचं समजलं तेव्हा त्यानं आपला बैल तिथे न्यायचं लगेच ठरवलं. तशी त्याची दोन्ही बैल चांगली होती, पण कोडोलीच्या बैलगाड्यांच्या शर्यतीत त्याच्या परधान नावाच्या बैलाच्या पायाला थोडं लागलं होतं. तशाही परिस्थितीत ती शर्यत त्याच्या बैलांनी जिंकली होती. दुसरा राजा नावाचा बैल होता, तो मात्र चांगला होता. बाबू पाटलाच्या राजा आणि परधान या बैलजोडीनं अनेक शर्यती जिंकल्या असल्यानं त्यांचं सगळीकडे नाव झालं होतं. बाबू पाटलानं बबन्याला टेम्पो घेऊन बोलावलं होतं ते बैल नेण्यासाठी.
अर्ध्या तासानं बाबू पाटील कडक इस्त्रीचे कपडे घालून वाड्यातून बाहेर आला. त्याला बघताच बबन्या टेम्पोतून उतरला आणि त्यानं त्याला विचारलं, काय पाटील, मला सकाळी लवकर बोलावलंसा. मी कवाचा इथं येऊन थांबलूया. तुम्ही मातूर बसलायसा आंघोळ करीत. कोल्हापूरला पोचायचं व्ह कवा? पोचू की र. तू कशा पायी काळजी करतूयास? बरं, तू आंघोळ करून आलायस नव? आव, मी तुमच्यासारखा उशिरा उठत नाही. पाटला उठतोय आणि आंघोळ करतोय. मला टेम्पो ऑर्डर प्रमाणे घेऊन जायचं असतंय नव. बरं, ते जाऊ दे. मला एक सांग, तू टेम्पो इथं कशा पायी आणलास? माझी बैल इथं वाड्यात असत्यात या का? कशा पायी म्हणजे? तुम्हाला टेम्पोत बसून घेऊन जायला. तुमची बैल तिकडं गावाखालच्या गोठ्यात असत्याती हे मला काय ठाव आहे की? तुम्ही कशाला विचारायला पाहिजे मला? मग जा गोठ्याकडं. माझ्याकडं मोटारसायकल हाय. कारभारणीला घेऊन येतो लगेच. कारभारणीला व कशाला? करमत नाही का त्यांच्या बिगर? बबन्यानं हसत हसत विचारलं. जास्त आगाऊपणा करू नगस. ती बैलांची मालकीन हाय. बैलाला एवढं प्रदर्शनाला न्यायचंय म्हणल्यावर ती म्हणाली, मला राजाला ववाळायचंय. मग मी नको र कसं म्हणणार? बाबू पाटलाच्या बोलण्यावर बबन्या काही बोलला नाही. तो पुन्हा टेम्पोमध्ये बसला आणि लवकर या म्हणून त्यानं टेम्पो चालू केला आणि गोठ्याकडे नेला. बबन्या गेल्यावर बाबू पाटलानं दारात उभ्या असलेल्या मोटारसायकलवर फडकं फिरवलं आणि तिथूनच पाटलीनबाईला मोठ्यानं हाक मारली. आव, लवकर या. बबन्या टेम्पो घेऊन गोठ्याकडे गेलाय. बाबू पाटलाच्या हाका मारण्यावरही पाटलीनबाई वाड्यातून लवकर बाहेरच येत नव्हती. त्यानं 2-3दा हाका मारल्या, पण पाटलीनबाई वाड्यातून बाहेर आली नाही. मोटारसायकल जवळ उभं राहून बायकोची वाट पाहून पाहून तो कंटाळला. त्याला तिचा रागही आला. न राहून तो वाड्यामध्ये गेला. त्यानं तिला स्वयंपाकघरात पाहिलं, पण ती तिथेही नव्हती. ती शयनगृहात असेल म्हणून तो तिथे गेला, तर पाटलीनबाई आरशासमोर उभी राहून साजशृंगार करत होती. तिचा साजशृंगार करणं पाहून त्याला पुन्हा राग आला. त्या रागातच तो तिच्या जवळ गेला, पण पाटलीनबाईला नटलेली पाहून त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्याला कारणही तसंच होतं. मुळात सुंदर आणि सुडौल असणारी पाटलीनबाई त्या साजशृंगारामुळे खुलून दिसत होती. तिनं हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती. नाकामध्ये नथ घातली होती. कपाळावरती ठसठशीत कुंकू आणि त्याखाली हळद लावली होती. ती आपले पाठीवर रुळणारे केस विंचरत होती. बाबू पाटील तसा तिला रोजच बघत होता. रात्री आपल्या मिठीत घेऊन झोपत होता. पण आत्ताचं तिचं रूप त्याला वेगळंच वाटत होतं. काय करतेस इतकाय? नटणं झालं नाही वाटतं अजून शान? बाबूनं तिच्या पाठीमागे उभं राहून हळूच विचारलं. बाबू पाटलाच्या बोलण्यावर पाटलीनबाईनं आपलं तोंड त्याच्याकडं वळवलं. त्याच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याऐवजी ती गालातल्या गालात हसली. तिचं गालातल्या गालात हसणंही त्याला शृंगारिक वाटलं. तशा वाटण्यानं त्यांच्या अंगात एकदम उर्मी आली. त्या उर्मीतच त्यानं तिला करकचून मिठी मारली. त्याच्या मिठीनं ती थोडी वितळली. त्याची मिठी सोडवत म्हणाली, सोडा, असं काय करतायसा? पाटलीनबाईच्या बोलण्यावर बाबू पाटलानं तिला आणखीनच घट्ट आवळलं. नुसतं आवळलं नाही, तर तिच्या ओठांवरती आपले ओठ घट्ट दाबले. त्या दाबामुळे पाटलीनबाईच्या नाकातली नथ तिच्या नाकात रुतली. तशी ती ओरडली. बाबूच्या नाकालाही ती नथ लागली, पण त्यानं आपले ओठ दूर केले नाहीत. थोड्या वेळानं ते एकमेकांपासून दूर झाले. पाटलीनबाईनं आपल्या नाकातली नथ काढली आणि दुसरं नाक दाबून धरत ती लाजली. बाबू पाटीलही तिचं लाजणं पाहून लाजला आणि तिला काहीही न बोलता मान खाली घालून तिथून गेला. तो गेल्यावर पाटलीनबाईनं स्वतःला सावरलं. नाकातली नथ काढून ठेवली, पण नाक मात्र तसं दुखतच होतं. ते दुखणं बाजूला करून तिनं बैलाला ओवाळायचं ताट घेतलं आणि ती वाड्याच्या बाहेर आली. ती आलेली बघताच बाबू पाटील गालातल्या गालात हसला आणि त्यानं मोटारसायकलला किक मारली. पाटलीनबाईनं त्याच्याकडे लटक्या रागानं पाहिलं
आणि ती त्याच्या पाठीमागे मोटारसायकलवर बसली. दोघंही गोठ्याकडे आले. बबन्यानं आपला टेम्पो गोठ्याच्या पुढे उभा केला होता. तो गोठ्याजवळ सखाशी बोलत होता. बाबू पाटील बैलांचा मालक असला तरी बैलांची देखभाल सखाच करत होता. बाबू पाटलानं खास बैलांसाठी त्याला सालगडी म्हणून नेमला होता. तो आपली बायको आणि 2 पोरांसह गोठ्याजवळच्या छपरामध्ये राहत होता. बाळू पाटील पाटलीनीला घेऊन आलेलं बघताच बबन्या हळू सखाला म्हणाला, पाटलाला पाटलीनी शिवाय करमत नाही वाटतं. बैलाला ओवाळायचं या नावाखाली आणलंय पाटलीनीला. तसं नाही, पाटलीनीचा बी लय जीव आहे बैलांवरती, सखा बोलला. त्याचं असं बोलणं चालू असतानाच बाबू पाटील आणि पाटलीन त्यांच्या जवळ आले. ते जवळ येताच बबन्यानं बाबू पाटलाला विचारलं, पाटील लय येळ केलासा बघा यायला. बबन्याच्या बोलण्यावर बाबू पाटलानं पाटलीनीकडं पाहिलं आणि तो हसला, म्हणाला, ह्यासनी विचार की काय येळ लागला त्या. बाबू पाटलाच्या बोलण्यावर पाटलीन लाजली आणि काहीही न बोलता गोठ्यात गेली. तिच्या पाठोपाठ पाटील आणि सखाही गोठ्यात गेले. पाटलीनबाईनं आणलेल्या ताटातलं निरांजन लावलं. राजा बैलाला हळद कुंकू वाहून ओवाळलं. त्यानंतर परधान बैल प्रदर्शनाला जाणार नसला तरी त्यालाही ओवाळलं. बाबू पाटील आणि सखा दोघंही पाटलीनबाईच्या या कृतीकडे नुसतेच बघत राहिले होते. पाटलीनबाईचं ओवाळणं झाल्यावर बाबू पाटील सखाला म्हणाला, सखा सोड आता राजाला आणि टेम्पोमध्ये चढव बघू. बाबू पाटलाच्या बोलण्यावर सखानं राजाला सोडलं आणि गोठ्याच्या बाहेर आणलं. आपल्याला एकट्यालाच गोठ्याबाहेर काढल्यानं राजा टेम्पोकडे यायला आढेवेढे घ्यायला लागला. पण सखानं तसंच त्याच्या वेसणीला पकडून त्याला टेम्पो जवळ आणला. राजाला टेम्पो जवळ आणताच बाबू पाटील बबन्याला म्हणाला, बबन्या चढव राजाला आत. बाबू पाटलाच्या बोलण्यावर बबन्यानं एक वेळ टेम्पोच्या मागच्या हौद्याकडं पाहिलं, पुन्हा राजाकडे पाहिलं आणि तो बाबू पाटलाला म्हणाला, पाटील तुमचा राजा म्हणजे बकरी आहे व्हय? तवा उचलून त्याला आतमध्ये ठेव. टेम्पोच्या हौद्याची उंची किती आहे, तो चढणार व कसा? बबन्याचं बोलणं बाबू पाटलाच्या लक्षात आलं. टेम्पोच्या हौद्याची उंची जवळजवळ 4 फूट होती. तेवढी उंच उडी मारून राजा टेम्पोत जाणं शक्यच नव्हतं आणि एवढा मोठा बैल अलगद उचलून टेम्पोत ठेवणंही शक्य नव्हतं. पाटील बबन्याला म्हणाला, बबन्या तुझं म्हणणं खरं आहे. असं कर, तिकडं गुऱ्हाळाचं चुलवान हाय. आता गुऱ्हाळ बंद हाय, तवा चुलवानाच्या खाली टेम्पो उभा कर. सखा चुलवानावरनं बैल टेम्पोत घेईल. बबन्यानंही तसंच केलं. गोठ्याच्या मागच्या बाजूला गुऱ्हाळ होतं, तिथं त्यानं टेम्पो नेला. सखानं राजाच्या वेसणीला धरून तिथं नेलं. तो राजाला टेम्पोत चढवण्याचा प्रयत्न करीत होता, पण राजा काही केल्या टेम्पोमध्ये चढत नव्हता. सारखा हिसक देऊन पळण्याचा प्रयत्न करीत होता. सखानं त्याला घट्ट पकडलं होतं तरी तो त्याला ऐकत नव्हता. सखाला त्याचा थोडा राग आला. त्या रागातच त्यानं हातातल्या कासऱ्याचे 2 फटके राजाच्या पायावर मारले. त्या माऱ्यानं राजानं टुनदिशी उडी मारली आणि जोराचा हिसका दिला. तसा सखाच्या हातातला कासरा सुटला. राजानं लगेच तिथून धूम ठोकली. बबन्या ती गंमत बघून हसायला लागला. मात्र बाबू पाटील काळजीत पडला. राजा मारका आहे, त्याच्या समोर कुणी आलं तर तो त्याला मारायचा, म्हणून तो ओरडला, सखा पकड त्याला, नाहीतर मारल कुणाला तरी. सखा राजाच्या मागे पळत होता, पण दोघांच्या पळण्याचा वेगवेगळा वेग असल्यानं राजा त्याला सापडत नव्हता. तसा तो 2दा पडलाही, पण तसाच उठून पळत होता. राजा पळाला तो गोठ्याजवळ येऊनच थांबला. सखाची बायको आणि पाटलीनबाई त्यावेळी गोठ्याजवळ बोलत उभ्या होत्या. राजाला गोठ्याजवळ आलेलं पाहून सखाच्या बायकोनं पाटलीनबाईला ओढत न्यावं तसं आपल्या छपरात नेलं. मला कशाला एवढं वढत आणलंय? पाटलीनबाईनं उसासा टाकून विचारलं. अव बाईसाब, राजा मोकळा हाय, मारका हाय म्हणून तुम्हासनी वढत आणलं.
सखाच्या बायकोनं सांगितलं, मला ठाव आहे त्या, मी मालकीन आहे नव्ह त्याची. पाटलीन बाई थोडी तोऱ्यात बोलली. थोड्या वेळानं राजा गोठ्यात शिरला आणि आपल्या जागेवर जाऊन नकळत उभा राहिला. राजा गोठ्याकडे पळत का आला हे सखाच्या लक्षात आलं. त्याचा जोडीदार परधान गोठ्यात असताना त्याला एकट्याला आपण घेऊन जातोय हे त्याला रुचलं नसावं. त्यानं परधानालाही सोडलं आणि दोघांना घेऊन तो टेम्पो जवळ आला. त्यानं परधानाला टेम्पोच्या हौद्याजवळ उभं केलं आणि राजाला आत ओढण्याचा प्रयत्न केला. पण परधान बाहेर उभा असल्यानं राजा टेम्पोत शिरण्याचं नावच घेत नव्हता. शेवटी त्यानं परधानाला आणि राजाला दोघांना बरोबर टेम्पोत ओढलं. तेव्हा ते दोन्ही बैल टेम्पोत आले. आता फक्त राजालाच कोल्हापूरला घेऊन जायचं असल्यानं परधानाला कसा तरी खाली उतरवला आणि गोठ्यात नेऊन पुन्हा बांधला. राजाला टेम्पोत चढवल्यावरती बबन्या बाबू पाटलाला म्हणाला, पाटील बसा टेम्पोत पुढं, कोल्हापूरला कवा पोचायचं? मी माझ्या मोटारसायकलवर येतो, सका हायच की तुझ्याबर, राजाचं तो समद बघल. असं म्हणतायसा वय, बरं सखाला घेतो. म्हणून बबन्यानं सखाला बोलावलं आणि टेम्पोत बसायला सांगितलं. सखा लगेच टेम्पोत बसला आणि टेम्पो कोल्हापूरच्या वाटेला लागला. टेम्पो गेल्यावर बाबू पाटीलही मोटारसायकलवर बसला आणि पाटलीनीला म्हणाला, मी जातो. कुठे जाताय? पाटलीनीनं विचारलं. कुठं म्हणजे? कोल्हापूरला. मला बी यायचंय कोल्हापूरला. कशाला ग? कशाला म्हणजे? राजा तुमच्या एकट्याचाच नव्ह, माझा बी हाय की. मग मला बी नको का बघायला त्याला तिथं प्रदर्शनात? अगं तिथं बायका नसत्या ती. नसू द्यात, मला यायचंय म्हणजे यायचंय, पाटलीन बाई पेटल्यासारखी बोलली. बाबू पाटील पाटलीनीला समजावून सांगत होता. तुला काय पाहिजे ते सांग, मी ते कोल्हापुरात आणतो असं म्हणत होता. पण पाटलीन बाई आपला हट्ट काही सोडत नव्हती. तिनं बैलाला ओवाळायला आणलेलं ताट सखाच्या बायकोकडं दिलं आणि बाबू पाटलाचा नकार मोडून ती त्याच्या पाठीमागे मोटारसायकलवर बसली. बसली म्हणजे नुसती बसली नाही, तर तिनं त्याच्या कमरेला घट्ट मिठीच मारली. एरवी तो तिला मिठी मारणारा, पण आता तिनंच त्याला मिठी मारल्यानं त्याचा नाईलाज झाला. पाटलीनीला घेऊन जाण्याशिवाय त्याच्याकडे आता दुसरा पर्यायच उरला नव्हता. इकडे बबन्या टेम्पो घेऊन प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचला होता. प्रदर्शनाच्या बाहेरच्या बाजूला टेम्पो ट्रकमधून आलेली जनावरं उतरवून घेण्यासाठी कट्टा तयार केला होता. त्या ठिकाणी त्यानं टेम्पो नेऊन राजाला उतरवला होता. राजाला उतरवून घेतल्यावर त्यानं आपला टेम्पो एका बाजूला उभा केला आणि परत तो तिथे आला. सखा राजाला धरून तिथेच उभा होता. त्याला तो म्हणाला, सखा अरे पाटील आला असल, तिकडं गेटाजवळ राजाला घेऊन चल. वय वय म्हणून सखानं राजाचा कासरा पकडून त्याला गेट जवळ आणलं. राजाला तिथं दोघांनी 2 कासऱ्यांनी घट्ट पकडून ठेवला. राजाचा कासरा धरून बबन्यानं चोहो बाजूला पाहिलं, पण बाबू पाटील त्याला कुठंच दिसत नव्हता. न राहून त्यानं सखाला विचारलं, सखा पाटील अजून आलं कसं नाही ते र? येत्याले आता आपण टेम्पोनं आलूया, त्या फटफटीवरनं येणार आहे ती, वायच येळ लागणार. सखाचं आणि बबन्याचं असं बोलणं चालू असतानाच बाबू पाटलाची मोटारसायकल तिथं आली. त्याच्या पाठीमागे बसून पाटलीनही आलेली बघताच त्या दोघांना आश्चर्य वाटलं. सखा पाटलाला पाटलीनीशिवाय करमतच नाही का र? त्यासने बी घेऊन आलाय? बबन्यानं हळू सखाला विचारलं. बबन्याच्या बोलण्यावर सखा काही बोलला नाही, पण थोडा हसला. तशात पाटलीन मोटारसायकलवरनं उतरली. तिनं आपली साडी नीटनेटकी केली, डोक्यावरचा पदर सावरला आणि सखाजवळ जाऊन उभी राहिली. बाबू पाटलानं आपली मोटारसायकल एका बाजूला उभी केली आणि तोही त्यांच्या जवळ आला. पाटील जवळ येताच बबन्यानं त्याला विचारलं, काय पाटील यायला लय उशीर केलासा? अरे तू 4 चाकीनं आलायस आणि मी 2 चाकीनं आलोय र, येळ लागणारच की गड्या. बरं राजानं काय त्रास दिला नाही नव्ह? नाही दिला, बबन्यानं सांगितलं. ते जनावरांचं प्रदर्शन एका मोठ्या बंदिस्त मैदानात होतं. त्याचं भव्य प्रवेशद्वार
कमानीनं सजवलेलं होतं. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला 3 टेबलं आणि खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्या खुर्च्यांवर बसलेली माणसं प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक जनावराची नोंद करीत होते. बाबू पाटलांना राजाला प्रवेशद्वारातून आत घ्यायला सखाला सांगितलं आणि तो टेबलाजवळच्या माणसाकडे गेला. त्याच्याबरोबर पाटलीनबाईही तिथे गेल्या. तिथे प्रदर्शनाच्या ठिकाणी कुणीही बाई माणूस आलेलं नव्हतं. त्यामुळे पाटलीनबाईला बघून तिथे असणारे सगळेच तिच्याकडे कुतूहलानं बघत होते. बाबू पाटील तिथल्या एका टेबलाजवळ गेला आणि राजाकडे हात करून तिथल्या माणसाला म्हणाला, "हा माझा बैल राजा प्रदर्शनात स्पर्धेला आणलाय हो." बाबू पाटलाच्या बोलण्यावर त्या माणसानं राजाकडं पाहिलं आणि बाबूला म्हटलं, "तुमचं नाव सांगा." "बाबूराव हरिश्चंद्र पाटील." "आणि ह्या कोण?" पाटलीनबाईकडे हात करून त्या माणसानं बाबू पाटलाला विचारलं. "ही माझी कारभारीण हाय, सुगंधा हिचं नाव. ती पण बैलाची मालकीनच हाय म्हणा ना." बाबू पाटलानं हसत हसत बायकोचा मोठेपणा सांगितला. "ह्या पण बैलाच्या मालकीन हाय म्हणता? वा, छान हाय. असंच बाई माणसानंही या स्पर्धेत उतरायला हवं." म्हणून त्या माणसानं सुगंधाचं म्हणजे पाटलीनबाईंचं नावही त्या फॉर्मवरती लिहिलं. नोंदणीचं काम पूर्ण झाल्यावर त्या नोंद करणाऱ्या माणसानं एक बिल्ला बाबू पाटलाच्या हातात देत म्हटलं, "हा तुमच्या बैलाचा स्पर्धेतील क्रमांक आहे. या नंबरच्या ठिकाणी तुमचा बैल घेऊन जावा." बाबू पाटलानं तो बिल्ला घेतला आणि त्यावरचा नंबर पाहिला. तो 101 असा होता. "आमच्या राजाचा नंबर 101 आहे ना?" नंबर बघूनही बाबू पाटलानं त्या माणसाला विचारलं. "हो, 101 नंबर आहे. तिकडे बैलांच्या विभागात जाऊन तो नंबर दाखवा." त्या माणसानं सांगितलं. ते प्रदर्शन बरंच मोठं होतं. तिथे प्रत्येक प्रकारच्या जनावरांसाठी वेगवेगळे विभाग केले होते. म्हशींचा, गायींचा, बैलांचा असे ते विभाग होते. सखानं राजाच्या वेसणीला धरलं होतं. बबन्याही त्याच्याजवळ उभा होता. बाबू पाटील त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, "राजाला तिकडं बैलांच्या विभागात घेऊन जायचं आहे. चला या माझ्या माग माग." असं म्हणून बाबू पाटील आणि पाटलीनबाई पुढे चालले. सखा राजाला घेऊन त्यांच्या पाठीमागे चालला, तर बबन्या राजाच्या पाठीमागे चालला. प्रदर्शनातला बैलांचा विभाग अगदी शेवटी होता. तिथे ते आले. तिथे काही स्वयंसेवक जनावरांच्या मालकांना मार्गदर्शन करत होते. बैलांचे नंबर पाहून त्यांना जागा दाखवत होते. बाबू पाटलानं त्यातल्या एकाला आपल्या जवळचा बिल्ला दाखवला. तो बिल्ला पाहून त्या स्वयंसेवकानं बैलाला बांधण्याची जागा दाखवली. त्या प्रदर्शनात बरीच बैलं आली होती. ती सगळी एकापेक्षा एक अशी सरस होती. असं असलं तरी बाबू पाटलाला आपला राजाच त्या सगळ्यांपेक्षा सरस वाटत होता. तिथे आजूबाजूला असलेली अनोळखी बैलं पाहून राजा थोडा कावरा बावरा झाला. त्या तिथली बैलं एकमेकांना बघून डुरकत होती. मग राजाही कसा हो मागे राहील, तोही डुरकायला लागला. मध्येच पुढच्या पायानं माती उकरायला लागला. शेजारच्या बैलांवर धावून जायला लागला. सखानं त्याला घट्ट पकडलं होतं, तरीही तो त्याला आवरत नव्हता. बाबू पाटील राजाचं हे वागणं बघून थोडा घाबरला. इथे तो मोकळा सुटला तर? तो विचार करायला लागला. तो असा विचार करत असताना नेमकं घडलं देखील तसंच. राजा शेजारच्या बैलावर धावून गेला. तसा सखानं त्याला जोरात मागे ओढला, पण त्याच्या ओढण्यानं राजाने एक जोराचा हिसका दिला. त्याबरोबर सखाच्या हातातला कासरा सुटला आणि राजानं प्रवेशद्वाराकडे धूम ठोकली. प्रदर्शनाच्या ठिकाणी माणसांची गर्दी होती. राजाला मोकळा सुटलेला पाहून ती माणसं सैरभैर पळायला लागली. पळणाऱ्या राजाच्या पाठीमागे सखा, बबन्या आणि बाबू पाटील पळत होते. पाटलीनबाईही पळायला लागल्या. राजानं प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन पळायला सुरुवात केली. सखा आणि बबन्या पायात बळ आणून राजा मागे पळत होते. बाबू पाटीलही पळत होता, पण पळता पळता दोनदा आपटी खाल्ल्यानं तो पळायचं थांबला होता. पाटलीनबाई मात्र पुढे जास्त न पळता प्रवेशद्वारासमोर उभी राहिली होती. तिथे प्रदर्शन बघायला बरेच लोक आले होते. ते सुद्धा ही गंमत बघत होते. शेवटी राजा पळत पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आला.
तिथे पाटलीनबाई उभी होती. तिच्याजवळ येऊन तो थांबला. राजा पाटलीनबाई जवळ येऊन थांबताच बघणारे सगळे घाबरले. आता हा बैल त्या बाईला मारणार असंच त्यांना वाटत होतं. त्यामुळे काही जण ओरडले, अहो बाई पळा पळा, तो बैल मारेल हो तुम्हाला. पण त्या ओरडण्याकडे लक्ष न देता पाटलीनबाई जाग्यावरच उभ्या राहिल्या. उलट तिनं राजा अरे य म्हणून राजाला जवळ बोलवायला सुरुवात केली. राजाही मुकाट्यानं तिच्या जवळ गेला आणि शांत उभा राहिला. पाटलीनबाईच्या या कृतीनं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात सखा आणि बबन्या तिथं पळत आले. दोघांनाही पळून पळून धाप लागली होती. तशाच धापेत बबन्या सखाला म्हणाला, काय बैल पण हाय, शेवटी मालकीनी जवळ येऊन थांबला. पाटलाला पाटलीन आवडती या तशीच ह्याला बी आवडत्या वाटतं. थोड्या वेळानं बाबू पाटीलही लंगडत लंगडत तिथे आला. तोही तोंडातल्या तोंडात बोलला, चामारी कारभारणी जवळ गुमान उभं राहिलं या, आम्हाला मातूर पळ पळ पळवलं. सखानं लगेच राजाचा कासरा पकडला आणि पाटलीनबाईला म्हणाला, पाटलीनबाई चला पुढं, राजा तुमच्याशिवाय चालायचा नाही. हो हो चला पुढं, असं म्हणून बाबू पाटील पाटलीनबाईला पुढे घालून लंगडत लंगडत पुढे चालला. आता मात्र राजा शहाण्यासारखा त्यांच्या मागे मागे जात होता. ठरवून दिलेल्या जागेवरती येताच सखानं राजाला तिथे गठ्ठ बांधला. राजाला तिथे बांधल्यावर बाबू पाटलानं सुटकेचा सुस्कारा सोडला. राजाला बांधल्यावर थोडा वेळ ते सगळे तिथेच थांबले होते. बबन्याला मात्र एका जागेवर थांबून कंटाळा आला होता. त्याला जाम भूक लागली होती. राजाला घेऊन कोल्हापूरला जायचं म्हणून तो घरातून फक्त चहा पिऊन निघाला होता. त्यामुळे आता त्याच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले होते. तो बाबू पाटलाला म्हणाला, पाटील राजा आता आपल्या जागेवरती शांतपणे उभा राहिलाय. सखानं त्याला चांगला घट्ट बांधलाय. तवा आता आमच्या चहा पाण्याचं व्हायचं बघा की व, सकाळपासनं पोटात काय बी नाही. बाबू पाटलानंही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. अंघोळीच्या आधी फक्त एक कपभर चहा घेतला होता. त्यालाही भूक लागली होती. तो सगळ्यांना म्हणाला, चला आपण सगळं कुठेतरी हॉटेलात जाऊ, काहीतरी खाऊ. बाबू पाटलाच्या बोलण्यावर सखा म्हणाला, मालक मी सकाळीच जेवून आलूया, इथं जेवायला मिळायचं नाही म्हणून बायकोला स्वयंपाक करायला लावला आणि जेवलो बघा. तुम्ही समधी जावा, राजापाशी कोणतरी पाहिजेल, मी थांबतो इथं. बरं बरं तू थांब इथं, आम्ही जातो. बाबू पाटलाच्या या बोलण्यावर पाटलीनबाई म्हणाली, तुम्ही जावा, मला हॉटेलात खायला आवडत नाही, तिथं समधी गडी माणसं असत्याती. असू दे की ग, ती खात्याती वय तुला, न ग तुम्हीच जाऊन या, पाटलीनबाई बोलली. पाटलीनबाईच्या बोलण्यावर बाबूनं विचार केला. आपली बायको अशी तरणी ताठी, भरल्या अंगाची, देखणी, सगळे तिच्याकडं वाईट नजरेनं बघणार, त्यापेक्षा ती न आलेली बरी. प्रदर्शनाच्या बाहेरच्या बाजूला एका तंबूत तात्पुरतं हॉटेल होतं. बाबू पाटील आणि बबन्या तिथे गेले. तिथे मस्तपैकी कोल्हापुरी मिसळ होती. गरमागरम भजी, बटाटे वडे होते. दोघही तिथल्या एका टेबलाजवळच्या खुर्च्यांवर बसले. तिथे बनवल्या जात असलेल्या पदार्थांचा खमंग वास त्या तंबूमध्ये दरवळत होता. त्या वासानं बबन्याच्या तोंडाला पाणी सुटत होतं. बाबू पाटलाला विचारण्याआधीच त्याने तिथल्या पोऱ्याला बोलावून 2 मिसळ पावांची ऑर्डर दिली. त्याच्या ऑर्डर देण्यावर बाबू पाटील काही बोलला नाही. थोड्या वेळानं त्यांच्या पुढे मिसळ पावाच्या प्लेटी आल्या. गप्पा मारत मारत त्या दोघांनी त्यावर ताव मारायला सुरुवात केली. इकडे बाबू पाटील आणि बबन्या हॉटेलात खादाडत बसले होते, तर तिकडे प्रदर्शनात आलेल्या जनावरांची परीक्षा करायला परीक्षक मंडळी फिरायला लागली होती. ते सगळे बैलांच्या विभागात आले आणि एक एक बैल बघायला लागले. बघता बघता ते राजाजवळ आले. राजा तरणा बाण खिलारी जातीचा, पांढऱ्या शुभ्र रंगाचा, त्यांच्या लगेच नजरेत भरला. त्यातल्या एकानं सखाला नाव विचारलं. त्यानं लगेच राजा असं सांगितलं. बैलाचं नव्हे, तुमचं नाव सांगा, दुसरा एक परीक्षक बोलला. त्याच्या बोलण्यावर सखा काही बोलण्याआधी पाटलीनबाई म्हणाली, तो आमचा गडी हाय, मी सुगंधा बाबूराव पाटील, माझं नाव लिहून घ्या.
तिथल्या एका परीक्षकानं एक फॉर्म काढला आणि त्यावर पाटलीनबाईचं नाव लिहिलं आणि तो दुसऱ्या परीक्षकांना म्हणाला, 101 नंबर, मालक सुगंधा बाबूराव पाटील. ती पंचमंडळी राजाचं निरीक्षण करायला लागली. त्यातला एक जण राजाजवळ गेला. त्याच्या पाठीवर त्यानं थाप मारली. त्या थापेबरोबर राजानं टुनदिशी जागेवरच उडी मारली. दुसऱ्यानं त्याचं तोंड उघडून त्याचे दात पाहिले. असं ते सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं राजाला तपासायला लागले. राजाची तब्येतही चांगली होती. त्यामुळे ती परीक्षक मंडळी खुश दिसत होती. राजाच्या तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यातला एक जण म्हणाला, बैलाचा मालक एक बाई असून त्याला फारच चांगला ठेवलाय. त्याच्या बोलण्यावर बाकीच्या पंचांनी होकारात्मक हास्य करून पाटलीनबाईकडं पाहिलं आणि ते दुसऱ्या बैलांकडे गेले. बऱ्याच वेळानं भरपेट खाऊन बाबू पाटील आणि बबन्या डुलत डुलत राजाजवळ आले. ते जवळ येताच सखा त्यांना म्हणाला, कवाचं गेलायसा तुम्ही? इकडं 5-6 माणसं राजाला बघून गेली तर की. कोण होती र ती? बाबू पाटलानं सखाला विचारलं. ती माणसं नक्की कोण होती ते सखाला सांगता येत नव्हतं. त्यानं पाटलीनबाईकडे बघितलं आणि खुनेनं सांगायला सांगितलं. तशी पाटलीनबाई म्हणाली, आव ती प्रदर्शनातली माणसं होती. पंचका परीक्षक म्हणत्या ती नव, ती माणसं होती तर. काय? पंचमंडळी राजाला बघून गेली? वय वय. त्यांनी त्याचं दादबी बघितलं, त्याच्या पाठीवरती थापबी मारली आणि काहीतरी लिहून घेतलं बघा. मला बोलवायचं नाही वय. त्यांनी राजाची पारख कशी केली कुणास ठाऊक. मी असतो तर सगळं व्यवस्थित सांगितलं असतं. राजाचा पराक्रम सांगितला असता. आता त्यांनी राजाला कसं बघितलं कुणान ठावं. नाराजीत बाबू पाटील बोलला. आपल्या अप्रत्यक्ष पंचमंडळी राजाला बघून गेल्याचं बाबू पाटील अस्वस्थ झाला. बबन्यानं उगाच आपल्याला हॉटेलात नेलं म्हणून त्याला दोष द्यायला तो लागला. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. व्हायचं ते सगळं होऊन गेलं होतं. न राहून बाबू पाटील तिथून सरळ प्रदर्शनाच्या कार्यालयात गेला. तिथे त्यानं पंचमंडळींना राजाला पुन्हा बघावं अशी विनंती केली. पण ती विनंती मान्य करण्यात आली नाही. उलट त्यांनी सांगितलं, दुपारी 4 वाजता पशुसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनात उत्कृष्ट ठरणाऱ्या जनावरांना बक्षिसं देण्यात येणार आहेत. त्यावेळी तिथे या. तिथे तुमच्या बैलाला बक्षीस मिळालं आहे की नाही हे कळेल तुम्हाला. हे ऐकल्यावर बाबू पाटील तिथून बाहेर आला. बाहेरच्या बाजूला एक छोटंसं स्टेज उभारण्याचं काम जोरात चाललं होतं. तासाभरात कार्यक्रम सुरू होणार असल्यानं माणसांची गडबड चालली होती. बाबू पाटलानं ते पाहिलं आणि तो विचार करायला लागला. पंचमंडळी आली तेव्हा मी असतो तर त्यांना राजाचा पहिला नंबर काढायला लावला असता. पण आता कशाचं काय? दुसऱ्यांची बक्षिसं बघत राहायचं नुसतं. या विचारानं बाबू पाटील बेचैन झाला. त्या बेचैनीतच तो पुन्हा राजाजवळ आला. पाटलीनबाई आणि सखा तिथेच बसले होते. बबन्या बाबू पाटलाची बोलणी खायला नको म्हणून टेम्पोत बसला होता. आपल्या नवऱ्याला असं तोंड पाडून आलेलं पाहून पाटलीनबाईंनी त्याला विचारलं, काय व झालं? असं तोंड पाडून का म्हणून आलायसा तुम्ही? का म्हणजे? मी हिथं नसताना पंचमंडळी राजाला बघून गेली तर. मी हापिसात जाऊन राजाला पुन्हा बघावं असं सांगायला गेलो तर नाही म्हणालं तर. पंचमंडळी आली तेव्हा मी असतो तर राजाचा पहिलाच नंबर काढायला लावला असता. पण आता कसला नंबर आणि काय? आल्या पाऊली हात हलवीत परत जावं लागणार बहुतेक. तुम्ही नव्हता तरी मी होते नव. तू असून काय उपयोग आहे? नुसते बघत बसले असशील पंचांकडं. नाही, ते पंचच बघत होते माझ्याकडं. का? लय दिकणी आहेस म्हणून होय? बाबू पाटील थोडा चिडून बोलला. आपली बायको जास्त शहाणपणा करते याचा त्याला रागही आला. त्याच रागात तो तिला नको ते बोलला. तुला घेऊन आलो ती मोठी चूक केली असं म्हणायला लागला. बाबू पाटील बडबडत होता पण पाटलीनबाई शांत होत्या. त्याचं बोलणं मुकाट्यानं ऐकून घेत होत्या. 4 वाजले होते. प्रदर्शनाबाहेरच्या मोकळ्या जागेत सभेची तयारी पूर्ण झाली होती. लोक मोठ्या संख्येने तिथे जमले होते. बाबू पाटलाला त्या सभेकडे जाण्याची इच्छाही नव्हती. पण कुणाला बक्षीस मिळतंय हे बघायला तो तिकडे निघाला. त्याच्या पाठोपाठ पाटलीनबाई ही निघाली.
आपली बायको आपल्याबरोबर येते म्हटल्यावर पुन्हा त्याला राग आला. त्या रागातच तो तिला म्हणाला, कशाला येतेस, बस की मुकाट्यानं आता इथं. का हितपर्यंत आले, आता सभाला बी येऊ नये व्हय. पाटलीन बाई ही जोरात बोलली आणि बाबू पाटलाच्या पुढे चालू लागली. बाबू पाटलाचा मात्र नाईलाज झाला. तो पाटलीन बाई बरोबर सभेच्या ठिकाणी आला. 4 वाजता सुरू होणारी सभा 4:30 वाजता सुरू झाली. प्रथम प्रदर्शनाच्या आयोजकांनी मंत्र्यांचं स्वागत केलं. थोडं प्रास्ताविक भाषण करून त्यात प्रदर्शनाचा आणि स्पर्धा घेण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर 2 वक्त्यांची भाषणं झाली. मंत्र्यांच्या भाषणापूर्वी बक्षिसं जाहीर करण्याचा कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम म्हैस विभागातली बक्षिसं जाहीर झाली. ज्यांच्या म्हशींना बक्षिसं मिळाली ते स्टेजवर जात होते, बक्षिसं घेत होते. म्हशींनंतर गायींची बक्षिसं जाहीर झाली. त्यानंतर शेवटी बैलांची बक्षिसं जाहीर करायला सुरुवात केली. प्रत्येक प्रकारात 3-3 बक्षिसं होती. त्यातलं 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस पहिल्यांदा जाहीर करण्यात आलं. बाबूला वाटलं होतं किमान 3रा नंबर तरी आपल्या राजाला मिळेल, पण ते बक्षीस दुसऱ्याच एकाला मिळाल्यानं तो फारच नाराज झाला. 2ऱ्या नंबरचं बक्षीसही असंच दुसऱ्याला जाहीर झालं. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस पुकारण्यात आलं. सौ सुगंधा बाबूराव पाटील यांच्या राजा नावाच्या बैलाला हे बक्षीस मिळालं असल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्याला राजाला मिळूनही बाबू पाटलाला आनंद झाला नाही. उलट आपल्या नावाऐवजी बायकोनं तिचं नाव दिल्यानं तो चिडला. तशातच बक्षीस घेण्यासाठी सुगंधा पाटील नावाचा 2दा पुकारा झाला. त्यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर यावं असं सांगण्यात आलं. पाटलीन बाईंनी ते ऐकून बाबू पाटलाला म्हटलं, चला की दोघं बी जाऊ. जा तूच, तुझं नाव पुकारले, मी ग कशाला येऊ. बाबू पाटील चिडून बोलला, असं काय करतायचा, तुम्ही राजाचं मालक हायसा नव्ह. मी मालक असतो तर माझं नाव पुकारलं असतं ग. जा, मी नाही येत. बाबू पाटील तटून बसला होता. सुगंधा बाबूराव पाटील कुठं असतील तर त्यांनी त्वरित स्टेजवर यावं असं सारखं पुकारू लागल्यावर पाटलीन बाईला राहवलं नाही. ती तडक उठली आणि सरळ स्टेजवर गेली. स्टेजवर गेल्यावर मंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन केलं. तिच्या डोक्यावर केसरी रंगाचा फेटा ठेवला. नारळ आणि बक्षिसाची रक्कम देऊन तिचा सन्मान केला. तिथेच मंत्र्यांनी म्हटलं, आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. बैलांची कामं खरं तर पुरुषांची, पण इथेही सुगंधाबाईंनी महिला मागे नाहीत हे दाखवून दिलं आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो. म्हणून मंत्र्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं, तिला शाबासकी दिली. बाबू पाटलाला मात्र ही शाबासकी त्याचा अपमान झाल्यासारखी वाटत होती. या बैला उगाच हिता आणलं याचा पश्चातापही त्याला व्हायला लागला. तो मनातल्या मनात खूप चिडला होता. त्या चिडीतच स्वतःशी म्हणाला, आता स्टेजवर जाऊन मिरवतीस, पण थांब म्हणावं. राज्याला तुझं चांगलंच कौतुकच काढतो बघ बाहेर. आणि खरंच त्या रात्री बाबू पाटलानं पाटलीन बाईचं असं काही कौतुक केलं की अंगदुखीमुळं त्यांना सकाळी उठता पण येईन असं झालं.